खादरवाडीतील नगरपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या खादरवाडी येथील वादग्रस्त जमीन प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी ठाम मागणी आज खादरवाडीतील संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। सर्वे क्रमांक 207 ते 250/6 250/3 दरम्यानच्या जमिनीवर वाद निर्माण झाला असून या प्रकरणी गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे। सकाळी खादरवाडीतील नेते मंडळी आणि शेतकरी नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेतली। कोंडुस्कर यांनी पोलीस आयुक्तांना या संदर्भातील सविस्तर माहिती दिली आणि काही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाबाबत मुद्देसूद तपशील मांडले। तसेच कोणतेही राजकीय दबाव न येऊ देता या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली। आम्ही डीसीना निवेदन दिलं, पोलीस कमिशनरला निवेदन दिलं, संपूर्ण डिपार्टमेंटनं सहकार्य केलं सर। आणि 120 त्याच्यातली 120 एकर जमीन आत्ता ती आणि गावची झाली, म्हणजे वैवाट खादरवाडी गावची सामायिक जागा म्हणून त्याच्यामध्ये नोंद झालं। परंतु उर्वरित जी जागा आहे त्याबद्दल आम्ही झगडतो। हा राकेश हे सर्वजण सर आपण जीवाचं रान केलं की गावची जमीन वाचू दे, म्हणजे सरकारची जमीन वाचू दे, ह्या माध्यमातून आम्ही आंदोलन केलं। त्या ठिकाणी सर पाण्याचा झरा आहे, 24 तास पाणी, त्या झऱ्याचं पाणी संपूर्ण गावाला येते सर। त्याला मोटर वगैरे करंट वगैरे काही लागत नाही। आणि त्या ठिकाणी बक्काप्पा म्हणून तिथं आपलं एक देव आहे। गेले कित्येक दिवस खादरवाडीची गावची जमीन जी आहे ह्या जमिनीवरती खादरवाडी वैवाटी म्हणून जो उतार्यावरती जे उल्लेख होता तो उल्लेख कमी केला गेला होता। आणि आम्ही संपूर्ण खादरवाडी गावातील माता भगिनी मायबाप बंधूंच्या माध्यमातून सर्वांच्या एकीतून आपण आंदोलन करत होतो आणि त्या आंदोलनात थोडासा यश आम्हाला आला। 120 एकर जमीन जी आहे ती आपली परत शेतकऱ्यांना मिळाली। उर्वरित जमीन जी आहे ती उर्वरित जमीन शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आपले तिथली गावातील बांधव कार्य करतायत, आंदोलन करतायत। काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून गावातील काही निवडक व्यक्ती ज्या आहेत त्यांचं ज्या सातबाऱ्यावरती नाव आहे त्याच्यातील काही व्यक्ती विनाकारण आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांना त्रास देत आहेत। ते असं समजतात की ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं कोण नाही असं समजतात आणि आमच्या पाठीमागं लोकप्रतिनिधी आहे, आम्ही काय करेल ते सगळं चालतं असं जे हरामखोर समजतात। त्यांना सांगू इच्छितो लोकप्रतिनिधी 5 वर्ष येतो आणि जातो आहे, परंतु जी ही संघटना आहे ह्या माता भगिनी ह्या कायम असंच राहणार आहेत। त्यांनी सांभाळून राहावं। काही प्रॉब्लेम झाला तर लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येणार नाही, हेच गावकरी त्या ठिकाणी येणार। या गावकऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण परिसरातील शेतकरी वर्ग असेल, संघटना असेल, ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी हे जे कार्यकर्ते आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभा राहिलो आहे। त्यांना एकच सांगू इच्छितो, आग ह्यांच्या घराला लागले, तुमच्या घराला लागायला वेळ लागणार नाही, तर ही आग ह्यांची इथंच विझवली पाहिजेत। ह्यांना त्रास होतो आहे तसाच तुम्हाला देखील त्रास होणार। काही मुलं त्या गावातील ह्या चांडाळ चोपडींच्या नादी लागून त्या ठिकाणी जात आहेत आणि आपल्या शेतकऱ्यांना विरोध करतायत। त्या मुलांना देखील माझं सांगणं आहे की हा शेतकरी वाचला तर तुम्ही वाचणार आहे, शेतकरी जर वाचला नाही तर तुम्ही वाचणार नाही, हेच या ठिकाणी सांगू इच्छितो। पुन्हा एकदा सांगतो, जे कोणी हे त्रास करतायत त्यांना जर आम्ही पाठ लागलो तर तुमची खैर राहणार नाही। कारण गाव एकच तुमच्या पाठीमागं असेल किंवा आणि थोडीशी की लोक असतील, परंतु संपूर्ण समाज ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं आहे। या शेतकऱ्यांच्यासाठी आपली संघटना असेल किंवा शेतकरी संघटना असेल, खंबीरपणे ह्यांच्या पाठीमागं आपण आहोत। जे खोट्या नाट्या केसेस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन करतायत त्या खोट्या नाट्या केसेस पण या काय मोठ्या नाही आहेत। जर ह्या गावाने जर केसेस करायचं जर ठरवलं तर तुमचं उभं आयुष्य कोर्टामध्ये जाईल। त्यासाठी तुम्ही कुणाच्या तर सांगण्यावरून काहीतरी आपल्या लोकांना त्रास जो करू पाहताय तो तुम्ही त्वरित थांबविला पाहिजे। आज कमिशनर सरांना आम्ही आज निवेदन या ठिकाणी दिलं आहे। कमिशनर सरांनी देखील सांगितलेलं आहे की तुम्ही जे आंदोलन करता एक कानून चौकटीमध्ये राहून तुम्ही आंदोलन करा, तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करू असं पोलीस कमिशनर सरांनी देखील आम्हाला
सांगितलेलं आहे। तर पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, जर शेतकऱ्यांना त्रास जर झाला त्या ठिकाणी तर संपूर्ण समाज त्या गावातील आणि आपल्या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहील, हेच एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो। ग्रामस्थांनी याआधी 23 ऑगस्ट 2025 रोजी जमीन वादाच्या चौकशीसाठी निवेदन दिले होते, मात्र अद्याप चौकशीला प्रारंभ झालेला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला। यावेळी निवेदन देण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती आणि या संपूर्ण लढ्याचा नेतृत्व गावातील माता भगिनींकडून होत असल्याचा दिसून आला। ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला की चौकशीसाठी विलंब झाल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।